हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला BMC क्लर्क जी परीक्षा चालू आहे त्या परीक्षेमध्ये भारतीय राज्यव्यवस्था ज्याला पॉलिटी आपण म्हणतो त्यावर 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आले होते। त्यामुळे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो कव्हर करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये 100 प्रश्न बघण्याचा आपला मानस आहे, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्यापूर्वी लक्षात घ्या, काल जो पेपर झाला आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर यावर जे प्रश्न विचारण्यात आले होते 3 ते 4 ते यातीलच होते। त्यानंतर समानार्थी शब्द विचारण्यात आला होता, तो देखील आपलाच होता। पुस्तक लेखक यावर प्रश्न विचारण्यात आला होता, म्हणी त्यांचा अर्थ। त्यानंतर इंडियन गव्हर्नर जनरल, सण उत्सव। त्यानंतर हे जे टॉपिक आहेत त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता। आता हे जे बाकीचे टॉपिक आपण कुठून घेतले तर TCS आणि IBPS एक्झामने जेवढेही पेपर घेतलेत ना त्यामधीलच जे महत्त्वाचे टॉपिक होते ते सर्व आपण या ठिकाणी टाकलेले आहेत। आपल्याला हा जो महत्त्वाचा कोर्स आहे तो जर पाहिजे असेल 2100+ प्रश्न आहेत, प्राइस आहे 149 रुपये। तुम्हाला PDF आणि ऑनलाईन टेस्ट जर सॉल्व करायचे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायची, आणि जर आपल्याला फक्त PDF स्वरूपात मटेरियल पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं। तुम्हाला Google ड्राईव्ह ॲक्सेस देण्यात येईल, तुम्ही डायरेक्ट मोबाईल थ्रू ॲप डाउनलोड न करता PDF तुम्ही बघू शकता। नंबर लक्षात ठेवा 93 56 25 60 34। ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणाहून आपण कोर्स परचेस करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर आहे नागपूर। प्रश्न आणि उत्तर मी लगेचच सांगेल, कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्न कव्हर करायचे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? उत्तर आहेत एकूण 54। पुढे, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती? तर ती आहे 60 ते 500। पुढे, संसद राज्यातील विधान परिषद डॅडॅश यांच्या शिफारशीवरून रद्द करू शकते, तर कोणाची शिफारस? तर राज्य विधानसभेची। पुढील प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र राज्य। पुढे, भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ते आहेत कायदेमंडळास। पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? उत्तर आहे कलम 143। पुढे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? तर ते वर्ष आहे 1955। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? तर ही करण्यात आली 1951ला। पुढील प्रश्न, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। त्यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? उत्तर आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राष्ट्रपतीच राज्यपालांची नियुक्ती करतात आणि तेच राज्यपालांना पदावरून दूर करू शकतात। पुढील क्वेश्चन, डॅडॅश हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल। पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर ते असतात मुख्यमंत्री। पुढील प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय? तर सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते। पुढील क्वेश्चन, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? ते झालं आहे 9 डिसेंबर 1946ला। पुढील क्वेश्चन, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत? तर ते आहेत 34। पुढील क्वेश्चन बघायचा आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करून द्या। पुढील प्रश्न, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर ते होते फ्रँक अँथोनी। पुढील क्वेश्चन, पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात? पुढील क्वेश्चन, भारतातील कोणत्या घटक राज्यांची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे? उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। पुढील क्वेश्चन, डॅडॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती? तर ती आहे 355। पुढील क्वेश्चन, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? उत्तर आहे 1/12। पुढील प्रश्न, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? उत्तर आहे 22। त्यानंतर पुढील, राज्यपाल कोणास जबाबदार असतो? तर राज्यपाल हे भारताचे राष्ट्रपती यांस जबाबदार असतात। पुढील क्वेश्चन,
डॅश हे भारताचे 25वे राज्य बनले? उत्तर आहे गोवा. पुढील क्वेश्चन, डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात? तर याचे योग्य उत्तर आहे राज्यपाल. पुढील प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. पुढील क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर ती आहे न्याय ही संकल्पना. पुढील क्वेश्चन, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? तर ते भूषवतात पंतप्रधान. पुढील क्वेश्चन, सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर ते असते द्विगृही. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर ती आवश्यक असते राष्ट्रपतींची. पुढील क्वेश्चन, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तीमुळे झाले आहे? तर ती आहे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. पुढील प्रश्न, ओबीसी चळवळ कशाशी प्रभावित झाली? तर ती झाली आहे मंडल आयोगामुळे. पुढील क्वेश्चन, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे स्पीकरला. पुढील क्वेश्चन, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे? तर तो आहे 6 वर्षांचा. पुढील क्वेश्चन, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे राज्य विधानसभेला. पुढील क्वेश्चन, भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर ते असतात पंतप्रधान. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? तर ते आहेत 54. नेक्स्ट, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर हा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती की मुख्य न्यायाधीश. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून द्यायचं आहे. पुढील क्वेश्चन, संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे? आन्सर आहे 6 महिने. पुढील क्वेश्चन, जेव्हा डॅश अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते? तर जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. पुढील क्वेश्चन बघायचा आहे. व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करायचं आहे आणि शक्य असेल तर कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. पुढील क्वेश्चन, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोण म्हणाले? तर ते म्हणाले आहेत महात्मा गांधी. पुढील क्वेश्चन, विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? तर त्याला विधेयक असे म्हणतात. पुढील क्वेश्चन, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? तर ते आहे केंद्रीय सूची. पुढील क्वेश्चन, राष्ट्रपती लोकसभेकरता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? उत्तर आहे अँग्लो इंडियन. नेक्स्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? उत्तर आहे नागपूर. नेक्स्ट, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तो असतो राज्यपाल. नेक्स्ट, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ते करतात राष्ट्रपती. विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? तर ते निवडले जातात विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, तसेच पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक संघातून. म्हणजे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. पुढील क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो? उत्तर आहे एकूण 3 आणीबाणी. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला वाटत असेल की तुमचा एक मार्क महत्त्वाचा आहे तर हा जो कोर्स आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. तुमचा 1 रुपयासुद्धा विद्यार्थी मित्रांनो वेस्ट जाणार नाही. याच्यातूनच हमखास प्रश्न आले तर तुम्ही म्हणाल की तुमचा कोर्स घेतला त्यामुळे फायदा झाला. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ज्यांना ऑनलाईन टेस्ट आणि PDF पाहिजे, ज्यांना फक्त PDF पाहिजे त्यांनी व्हॉट्सअप करून द्या, तुम्हाला PDF प्रोव्हाइड केल्या जातील. तसेच अधिनियमावर आधारित आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो 900+ प्रश्न आहेत. त्यासोबत 40 ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 199. हे घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे, त्यावरून हा परचेस करून टाका. फक्त मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष प्रश्न पाहिजे असेल 500+ आणि 25 ऑनलाईन टेस्ट तर 100 रुपयामध्ये घेऊ शकता. ज्यांना फक्त PDF पाहिजे असेल ते मला व्हॉट्सअप करू शकता. तसेच कार्यकारी सहाय्यक यावर एक फुल लेंथ टेस्ट तयार केली आहे. 100 प्रश्न, 200 मार्क, 100 मिनिटे वेळ, 5 रुपये प्राईज आहे. हे देखील घेऊ शकता. महानगरपालिका निरीक्षक याकरिता 100 प्रश्न, 200 मार्क, 120 मिनिटांची फुल लेंथ टेस्ट तयार केली आहे. प्राईज आहे 49. हे देखील घेऊ शकता.
सामान्य ज्ञान स्पेशलचं आपल्याकडे मटेरियल आहे, ज्यामध्ये इतिहास, समाजसुधारक, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, मुंबई शहर विशेष असे एकूण 4650 प्रश्न. प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट. तुम्हाला टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील कळेल. प्राईज आहे 200, ही देखील घेऊ शकता. जर आपल्याला कंप्लीट पॅकेज पाहिजे असेल, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, सर्व प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, मुंबई जिल्हा विशेष प्रश्न, प्राईज आहे 500 रुपये, हे देखील मटेरियल आपण घेऊ शकता. याची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असेल. बाकी परीक्षेसाठी देखील हे मटेरियल आपण यूज करू शकता. आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.